राहुल कुल ट्रॅफिक संदर्भातला आणि फेरीवाल्या संदर्भातली अतिशय महत्वाची लक्षवेधी आहे। माननीय मंत्री महोदयांनी फेरीवाल्या संदर्भामध्ये सकारात्मक उत्तर दिलेलं आहे, त्याबद्दल धन्यवाद। परंतु हा पूर्ण शहरव्यापी प्रश्न आहे आणि या संदर्भातल्या काही उपाययोजना करत असताना माननीय मुख्यमंत्र्यांना मी आभार मानेल की ते आता आउटर रिंग रोड हे MSRDCच्या माध्यमातून पूर्ण करतायत। इनर रिंग रोड हा PMRDच्या माध्यमातून कार्यान्वित होईल आणि त्या संदर्भातली तयारी चालू आहे। आणि तिसरी गोष्ट पुणे नगर आणि पुणे सोलापूर रस्ता या रस्त्यावरील एलिव्हेटेड रोड MSIDCच्या माध्यमातून आता आपण नियोजित आहे, त्याचं टेंडरही झालंय, काम लवकर सुरू होणं अपेक्षित आहे। त्यामुळे एक लॉंग टर्म प्लॅन चांगला चाललाय, त्याबद्दल आभार। परंतु या संदर्भातले काही सूचना आणि काही प्रश्न माझे मंत्री महोदयांना आहेत। त्यातील पहिला प्रश्न की हा प्रश्न जो आहे की ही लक्षवेधी आहे ही त्या भागातील फक्त फेरीवाल्या संदर्भातली नसून जी काही ट्रॅफिकची समस्या सोडवायची असेल तर पहिल्यांदा पुण्याला जोडणारे सगळे रस्ते हे अतिक्रमण मुक्त व्हायला पाहिजेत आणि त्याच्यावर असणारी जी काही तात्पुरत्या स्वरूपाची फेरीवाल्यांची अतिक्रमण होतात ती पण रोखण्याची आवश्यकता आहे। तशा संदर्भातले आदेश आपण संबंधित महानगरपालिकेला आणि संबंधित विभागाला करणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे। आणि मी जो उल्लेख केला आणि माननीय मुख्यमंत्र्यांचा आभार मानले की हे प्रकल्प सुरू झाल्यामुळे आम्हाला आशा निर्माण झालेली आहे की पुण्याची ट्रॅफिकची समस्या कमी होईल, तर या संदर्भातले जे काही हे प्रकल्प आहेत हे कालबद्ध कार्यक्रम करून पूर्ण करण्यासंदर्भातली काही व्यवस्था आपण निर्माण करणार का, हा माझा दुसरा प्रश्न आहे। माननीय अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य ॲडव्होकेट राहुल कुल साहेबांनी दुसरा जो प्रश्न विचारला तो स्कोपच्या बाहेरचा आहे। रिंग रोडचा विषय, रिंग रोडचा रस्ता कधी होणार याचा या लक्षवेधीमध्ये जरी अंतर्भाव नसला तरी सन्मान्य सदस्यांच्या भावना माननीय मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनाला आणून दिल्या जातील आणि त्या संदर्भामध्ये कशा पद्धतीनं हा प्रस्तावित रिंग रोड आहे त्या रिंग रोडचं काम कशा पद्धतीनं गतीनं करायचं या संदर्भातल्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार पुढचे निर्णय घेतले जातील। पहिला प्रश्न तिने जो विचारला फेरीवाल्यांच्यामुळे होणारा वाहतुकीचा अडथळा, तर मी माननीय बापूसाहेब पठार यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मागाशी सांगितले होते की फेरीवाल्यांचा अडथळा वाहतुकीलाच होतो, वाहतूक कोंडी होण्यासाठी त्याला आपण तो एक कारण असतं। जसं मी मागाशी सांगताना राहिलं, महापालिकेला आपण सूचना दिल्यात तशा परिवहन जे ट्रॅफिक पोलीस आहेत त्या ट्रॅफिक पोलिसांना सुद्धा ह्या सूचना दिल्या जातील की जिथं वाहतुकीला हा अडथळा होतो अशा पद्धतीनं ट्रॅफिक वॉर्डन असतील, ट्रॅफिक पोलीस असतील, ट्रॅफिकचे अधिकारी असतील त्यांच्याकडनं सुद्धा अशा पद्धतीची कडक कारवाई वाहतुकीला अडथळा करणाऱ्यांच्यावरती करण्यासंदर्भातल्या सूचना पोलिसांना सुद्धा पुणे महानगरपालिका क्षेत्रातल्या दिल्या जातील। मंत्री महोदय, याच्यामध्ये बहुतेक शहरामध्ये फेरीवाला हा विषय फार गंभीर झालेला आहे आणि त्याच्यामुळे जे सुप्रीम कोर्टाने देखील फेरीवाला धोरणाच्या संबंधी निर्देश दिलेले आहेत, तर आपण फेरीवाला धोरण प्रत्येक ठिकाणी राबवण्याची अत्यंत गरज आहे। तर ते फेरीवाला धोरण ठराविक मुदतीमध्ये काही 2-2, 3-3 वर्ष अजून धोरणच त्यांनी केलेलं नाही ना अनेक ठिकाणी, तर त्यासंबंधी देखील कार्यवाही करण्याची गरज आहे असं मला वाटतं। होय अध्यक्ष महाराज।